अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज मी आहे अशा पवित्र ठिकाणी जिथे गेली 32 वर्ष अखंड श्री दत्त पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो आणि हे आहे आपलं प्रसिद्ध गाव मंदरुळगोळे पाटीलावा। मित्रांनो, ही फक्त परंपरा नाही, हा आहे आपल्या गावचा श्वास। श्री गुरुदेव दत्त। जग बदललं, पिढ्या बदलल्या, पण आमच्या पाटीलावाडातील ही एक गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे श्री दत्त पारायण सोहळा जो अविरत अखंड चालू आहे। श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा। जेवढा आत राहिला होता तेवढा सडकून तेवढ्या पेंद्यानं डोळं उघडलं। ठरलं त्या गवळीनीच्या घरी गेले, दही दूध पोटभर खाल्लं, शिंके तोडिले, मडके फोडिले, पाडी नवनीताचा सडा, दही दूध खाल्लं आणि येता येता एक खोडी करायची म्हणून काय केली, गवळणीची होती वेणी आणि नवरीची होती दोन्हीची काय मारली, गाठ मारली आणि कृष्ण आपला निघून गाठ मारली। आणि मग सकाळ झाली, गवळण उठली तर काय झालं, वेणीला हिसका बसला। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वाकरी जाते प्रती जो बाळा जो रे जो तिघीने तेव्हा विचार केला, देवांच्या जवळी अट्टच धरला, जावे आता तुम्ही मृत्यू लोकाला, अनुसयाचे सत्व घेण्याला, जुबाळा जुजू रे जू, अनुसयाचे सत्व घेण्याला। शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, हर 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 वारकरी धर्म की। म्हणतात ज्या घरात श्री दत्त नामाचा नियमित जप होतो त्या घरात नैराश्य टिकत नाही आणि संकटाचा भार हलका होतो। म्हणूनच महाराष्ट्रासारख्या भूमीत दत्त भक्ती ही केवळ पूजा नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली आध्यात्मिक साधना आहे।
दत्तात्रेय दिगंबरा. आणि आज मंदरुकोळे पाटील आवाडात 32 वर्ष अखंड पेटलेली ही श्री दत्त माऊलींच्या नावाची ज्योत हेच त्यांचं जिवंत अस्तित्व असल्याचं दर्शन घडवत आहे. हा पारायण सोहळा आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, विश्वास असेल तर प्रत्येक परंपरा अमर राहते. श्री दत्त माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भेटू